हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमावस्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी सांगणार आहे, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी अमावस्या. मित्रांनो, गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:13 ते शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:22 अमावस्या तिथी असणार आहे. मित्रांनो, अमावस्या दरम्यान करावयाच्या काही धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत. सर्वप्रथम आपल्याला गुरुवार दिनांक 16 रोजी रात्री 8:12 नंतर करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा पाहायच्या आहेत. यात प्रथम आपण संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा. पाण्यात हळद, लिंबू, मीठ, गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरठ्यासह संपूर्ण घर पुसून घ्यावे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दक्षिण भागात यमदीप दान करा. आपल्या घराच्या दक्षिण भागात एका वाटीत थोडे दूध व दुसऱ्या वाटीमध्ये थोडे पाणी ठेवा. आपल्या पितरांना विनंती करा की आपण या आणि दूध पाण्याचा हा नैवेद्य ग्रहण करा व तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद द्या. मित्रांनो, आता गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा. ब्रह्ममुहूर्ती पवित्र नदीत स्नान करावे शक्य असता. पितृगायत्री मंत्राने जल तर्पण करावे. तिथेच काही दान धर्म देखील करावा. अन्यथा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगव्य टाका. पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा. शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र 10 वेळा म्हणा. पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा. पितृस्तुती पठण करा. पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती, पितृ स्तोत्र व बाह्य शांती सूक्त एकदा पठण व हवन करा. पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृगायत्री मंत्राने आपल्या पितरांना पाण्यात काळे तीळ टाकून आरती द्या. सूर्योदय सूर्याला ओम घृणी सूर्याय नम वा सूर्य गायत्री वा गायत्री मंत्राने अर्ध्या द्या. पाण्यात लाल चंदन, अक्षत, लाल फुले, काळे तीळ व गंगाजल थोडेसे टाका. मित्रांनो, शुक्रवार दिनांक 17 रोजी करायचे धार्मिक कर्मकांड याप्रमाणे. सकाळी 8 ते 10च्या दरम्यान आपल्या पितरांना व यमदेवतेला उद्देशून आपण विधिवत जलतर्पण करू शकता. आपल्या पितरांना उद्देशून आपण अपराह्न काळात पिंडदान युक्त व पिंडदान रहित श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री विधिवत पंडितामार्फत करू शकता. हिरणदान देखील देऊ शकता. यामध्ये अन्न, वस्त्र, जानवे, जोड, दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत विधिवत दान करावे. ब्राह्मण देवतेला दूध, चहा, कॉफी व फळे द्या. या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा. आता अमावस्या काळात पाळावयाचे काही नियम याप्रमाणे. सर्वसामान्य, आपले केस व नखे कापू नका. पितृगायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळेविना 10% हवन देखील आपण करू शकता. दर अमावस्याला करत असाल तर अग्नी पाहण्याची गरज आपल्याला नाही. अन्यथा नव्याने सुरू करावे. आज अग्नी पृथ्वीवर हजर आहे आणि यात सातत्य मात्र ठेवा, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. खंडित झाल्यावर पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला. पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला. किडामुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर टाका. कावळा, गाय, कुत्रा, भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला. वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा. वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल धागा 7 वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरण सोडा. स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध, थोडे पाणी, गंगाजल, काळे तीळ, साखर, अक्षत, फूल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका. यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा. मित्रांनो, वरील कर्मकांडापैकी काही करिता संकल्प सोडणे गरजेचे आहे. जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही. अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावे. तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते. यात शंका मात्र नसावी मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार.
धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अमावस्ये संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.